कॅशलेस, याच नरेंद्र मोदींनी कॅशलेस गाव पहिलं जाहीर केलं की या गावामध्ये सगळे व्यवहार हे कॅशलेस होतात. असं जे पहिलं गाव जे जाहीर केलं ते आपल्या वसई मधलं पालघर मधलं पालघर मधलं धसई गाव. हे कॅशलेसचं धसई गाव हे जे पहिलं नरेंद्र मोदींनी जाहीर केलं होतं त्या कॅशलेस गावाची परिस्थिती बघा. हे गाव आहे भारतातलं पहिलं कॅशलेस गाव असं मार्केटिंग करण्यात आलेलं ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड तालुक्यातलं धसई गाव. देशातलं 100% कॅशलेस झालेलं पहिलं गाव असा दावा धसई बद्दल मोदी सरकारनं केला होता. पण कॅशलेस बाबत धसईकर काय म्हणतायत तुम्हीच ऐका. आम्ही रोखीनेच व्यवहार करतो. 400-500 रुपयाचे असं रोखीनेच व्यवहार होतात. कॅशलेस म्हणजे झाले का? कॅशलेस चालतच नाही. 5% नाही, 100% विदाउट कॅशलेस असतं. तुझा बँकेत अकाउंट आहे का? नाही. मग आता तुम्ही जे सामान घेतला ते सामान पैसे देऊन घेतलं का क्रेडिट कार्डने घेतले? पैशातून घेतलं. हो का? कॅशलेस म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? धसई गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आणि एकच जिल्हा बँक आहे. पण बहुसंख्य लोकांकडे बँक खातीच नाहीत, त्यामुळे एटीएम कार्डही नाहीत. साहजिकच सारे व्यवहार रोखीनं करायची वेळ देशातलं पहिलं कॅशलेस गाव असं सांगितल्या जाणाऱ्या धसईतल्या ग्रामस्थांवर आली आहे. बातमी खोटी ठरली आणि फेल ठरला धसई परिसर. आणि 1% बी असा कॅशलेस झाला नाही. हे लोकांनी राजकीय पक्षांनी त्याचा फायदा घेतला. सामान्य शेतकरी हे आजूबाजूचा खेडेपाड्याचा वाड्यांचा जे लोक चालतात ते लोकांचा कॅशलेस बँकमध्ये त्यांचा अकाउंटमध्ये पैसे काही नसतात. मजुरी करणार लोक आहेत, त्यामुळे कॅशलेस झालेला नाही. जी परिस्थिती हरिसालची तशीच परिस्थिती देशातलं पहिलं कॅशलेस गाव म्हणून जाहिरात करण्यात आलेल्या धसई गावाची. या गावाची परिस्थिती पाहता कॅशलेस इंडियाचा मोदी सरकारचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार असंच म्हणावंसं वाटतं. फैयाज शेख, साम टीव्ही, मुरबाड.